कशा प्रकारे एका माकडाने केले एका विधवेला गर्भवती. देवगिरीच्या जवळच एक घनदाट जंगल होते. तिथे विविध प्रकारचे पशुपक्षी वास करत होते. या जंगलाच्या काठांवर एक लहानशा झोपडीत एक विधवा स्त्री सुमित्रा राहत होती. सुमित्राचे वय साधारण 25 वर्षे होते. तिचा नवरा 1 वर्षापूर्वीच एका भयानक आजारामुळे मृत्यू पावला होता. सुमित्राकडे आता कोणताही आधार नव्हता. ती जंगलातून लाकडे गोळा करून आणि गावात काही शिवणकाम व विणकाम करून आपला उदरनिर्वाह करत होती. सुमित्रा सुंदर होती, पण तिच्या डोळ्यात एक दुःख दडलेले होते. गावातील लोक तिच्या सौंदर्यामागे तिच्या एकटेपणाची चेष्टा करत, पण सुमित्राने कधी कोणाच्या बोलण्याचा राग मानला नाही. तिच्यासाठी आता जीवन म्हणजे फक्त रोजच्या गरजा पूर्ण करणे आणि दिवस काढणे एवढेच उरले होते. एके दिवशी सुमित्रा जंगलात लाकडे गोळा करत होती, तेव्हा जवळच्या झाडावरून एक मोठे माकड खाली उतरले आणि तिच्या समोर येऊन बसले. सुमित्रा ते पाहून थोडे दचकली, पण माकडाने कोणताही हल्ला केला नाही. ते फक्त टक लावून सुमित्राकडे पाहत राहिले. सुमित्रा हळूच नजर वर केली आणि विचारले, तू कोण आहेस? काय हवे तुला? माकडाने आपले डोके खाली झुकवले, जणू त्याला तिचे बोलणे समजले होते. सुमित्रा हलकीशी हसली आणि पुन्हा आपल्या कामात मग्न झाली. माकड तिथेच बसून तिला पाहत राहिले. जेव्हा सुमित्रा लाकडांचे गट्टे बांधू लागली, तेव्हा माकडाने पुढे येऊन तिची मदत केली. सुमित्रा आश्चर्यचकित झाली. तिने माकडाच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली, तू खूप समजदार आहेस. त्या दिवसानंतर माकड रोज सुमित्राच्या जवळ यायला लागला. तो तिच्यासाठी फळे आणायचा, तिच्या कामात मदत करायचा आणि कधीकधी तिच्या झोपडीसमोर बसून संध्याकाळपर्यंत खेळायचा. सुमित्राच्या आयुष्यात नवा रंग भरला. तिच्या ओठांवर हरवलेले हसू परत आले. वेळ जात गेला आणि सुमित्रा माकड यांच्यात एक अनोखे नाते निर्माण होऊ लागले. जेव्हा सुमित्रा एकटी असायची तेव्हा माकड तिला हसवायचा प्रयत्न करायचा. जेव्हा ती उदास असायची तेव्हा तो तिच्या खांद्यावर डोके ठेवून बसायचा. सुमित्रा ही आता त्याला आपल्या कुटुंबाचा एक भाग मानू लागली होती. एका रात्री सुमित्रा आपल्या झोपडीबाहेर बसून चांदणी रात्रीचा आनंद घेत होती. माकड जवळच्या झाडाच्या फांदीवर बसून तिला पाहत होता. तू नेहमी माझ्यासोबत राहशील ना? सुमित्राने विचारले. माकड हळूच तिच्या दिशेने उडी मारून तिच्या पायाजवळ बसला. सुमित्राने त्याला आपल्या मांडीवर उचलले आणि प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात फिरवू लागली. त्या रात्री पहिल्यांदा सुमित्राला तिच्या एकटेपणाची जाणीव झाली नाही. दिवस जात गेली आणि सुमित्रा आजारी पडली. तिला तीव्र ताप आला होता. ती झोपडीत अंथरुणावर पडली होती. आणि माकड चिंतेने तिच्या जवळ बसला होता. त्याने जंगलातून वेगवेगळ्या प्रकारची फळे आणली आणि तिच्या समोर ठेवली. सुमित्राने कष्टाने डोळे उघडले आणि मंद आवाजात विचारले, तू माझी इतकी काळजी का घेत आहेस? माकडाने तिच्या डोळ्यात पाहिले. त्या डोळ्यांमध्ये एक गूढ आत्मीयता होती, एक प्रेम जे शब्दांच्या पलीकडे होते. सुमित्राने हळूच त्याचा हात धरला आणि झोपून गेली. माकड संपूर्ण रात्र तिच्या बाजूला बसून राहिले. काही दिवसांनी सुमित्रा बरी झाली. आता ती माकडाशिवाय राहू शकत नव्हती. दोघांनाही एकमेकांची सवय झाली होती. सुमित्राच्या मनात ही भावना होऊ लागली की हे माकड काही साधे प्राणी नाही,
त्यांच्या स्पर्शात काहीतरी वेगळे होते, जसे एखादी जुनी आत्मा तिच्या आयुष्याचा भाग बनवून परत आली असावी. एका रात्री मुसळधार पाऊस कोसळत होता. सुमित्रा झोपडीत बसली होती आणि माकड तिच्या शेजारी येऊन बसला. वीज चमकल्यावर सुमित्राने पाहिले की माकडाच्या डोळ्यांमध्ये एक गूढ चमक होती. सुमित्राने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि विचारले, "तू नेहमी माझ्यासोबत राहशील का?" माकडाने हलत तिच्या मांडीवर डोके ठेवले. सुमित्राच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला जाणवले की तिच्या आयुष्यात रिक्तता आता भरून निघाली आहे. त्या रात्री तिने माकडाला आपल्या काळजाशी धरले आणि पहिल्यांदा तिला एक विलक्षण आत्मीयता जाणवली. वेळ निघून गेला, पण सुमित्राला तिच्या शरीरात एक विचित्र बदल जाणवू लागला. तिला मलमल होऊ लागली. तिची भूक वाढू लागली. हळूहळू तिचे शरीर बदलू लागले. सुमित्राने गावातील दाईचा सल्ला घेतला. दाईने म्हटले, "सुमित्रा, तू गर्भवती आहेस." सुमित्रा हे ऐकून थक्क झाली. तिने दाईला विचारले, "हे कसे शक्य आहे? माझा तर कोणताही पती नाही." दाईने तिच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाली, "पण हे सत्य आहे." सुमित्रा गोंधळून गेली. तिला आठवलं की त्या रात्री जेव्हा तिने माकडाला आपल्या जवळ झोपवलं होतं, तिच्या मनात एक विचित्र शांतता आणि आत्मीयतेची जाणीव झाली. हे शक्य होते का? मी माकडाचं तिच्या गर्भधारणेला कारणीभूत असेल का? हे विचार करून ती घाबरली आणि संभ्रमात पडली. सुमित्रा आता दररोज माकडाकडे पाहू लागली, पण आता तिच्या मनात भीती आणि संकोच होता. माकड आधी सारखा तिच्या आजूबाजूला फिरायचा, तिची मदत करायचा, पण आता सुमित्राच्या मनात अनेक प्रश्न उमटू लागले होते. हे प्रेम होते का? हा कोणता चमत्कार होता? की एखादा शाप? हे माकडच खरंच एक सामान्य प्राणी होता का, की कुठला तरी देव? सुमित्रा या प्रश्नांनी घेरली गेली होती, पण तिच्याकडे कुठलंही उत्तर नव्हतं. ती आता गहन चिंतेत सापडली होती. गर्भधारणा होणे काही सामान्य गोष्ट नव्हती. गावभर ही बातमी हळूहळू पसरू लागली की सुमित्रा गर्भवती आहे. गावातील बायका आणि पुरुष तिच्याबद्दल विविध चर्चा करू लागले. एक विधवा गर्भवती कशी झाली? हा पाप कोणाचा आहे? जंगलातील एखादा राक्षस तिच्या स्वप्नात आला असेल का? सुमित्रा या चर्चांमुळे अस्वस्थ झाली. तिला माहीत होतं की तिने कोणत्याही पुरुषाशी कुठलाही संबंध ठेवला नव्हता. तरीही हा गर्भ हे कसे संभव आहे? तिला पुन्हा पुन्हा तीच रात्र आठवू लागली, जेव्हा मुसळधार पावसाच्या रात्री तिने माकडाला आपल्या मांडीवर झोपवलं होतं. त्यानंतरच तिच्या शरीरात हे बदल जाणवू लागले होते. एक दिवस सुमित्रा आपल्या झोपडीबाहेर बसली होती. माकड जवळच्या एका झाडाच्या फांदीवर बसून तिला पाहत होते. सुमित्राने त्याच्याकडे पाहिले आणि विचारले, "तुला माहीत आहे का माझ्यासोबत काय घडतंय?" माकडाने तिच्या डोळ्यात रोखून पाहिलं. त्या डोळ्यांमध्ये तीच खोल चमक होती जी त्या रात्री होती. सुमित्राच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. तिने हळू आवाजात विचारले,
मी तुझ्यावर प्रेम केलं आहे, पण हे कसं शक्य आहे की तू माझ्या गर्भधारणेला कारणीभूत असशील? माकड हळूच तिच्या झोपडीसमोर आलं आणि तिच्या पायाजवळ बसलं. त्याने आपलं डोकं सुमित्राच्याच मांडीवर ठेवलं. सुमित्राने त्याच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवला, पण तिच्या मनातील प्रश्न अजूनही अनुत्तरित होते. गावातील लोकांना जेव्हा समजले की सुमित्रा गर्भवती आहे, तेव्हा संपूर्ण गावात खळबळ उडाली. गावाच्या पंचायतीने सुमित्राला बोलवलं. गावाच्या मुखियाने कठोर आवाजात विचारले, सुमित्रा, खरं खरं सांग, तुझ्या गर्भाचा पिता कोण आहे? सुमित्रा डोके झुकून शांत उभी राहिली. काही क्षणांनी तिने उत्तर दिले, मला माहीत नाही. पंचायतीत लोकांनी म्हटले, तू खोटं बोलत आहेस. कुणाच्याही सहवासाशिवाय गर्भधारणा कशी होईल? गावातील महिलांनी म्हणायला सुरुवात केली. नक्कीच हीच कोणाशी तरी गुप्त संबंध असणार. सुमित्राने धैर्याने उत्तर दिले, माझ्या आयुष्यात पुरुष कधीही आला नाही, पण एक माकड आहे जे रोज माझ्या सोबत राहतं, माझी मदत करतं, माझा आधार आहे. मुखिया मोठ्याने हसला आणि म्हणाला, तू असं म्हणतेस की तुला माकडामुळे गर्भधारणा झाली आहे? गावातील लोक मोठ्याने हसू लागले, पण सुमित्राच्या चेहऱ्यावर मात्र गांभीर्य होतं. ती म्हणाली, मी कधीच कोणासोबत कुठलाही संबंध ठेवला नाही, पण एवढं मात्र खरं आहे की ज्या दिवसापासून माकड माझ्या झोपडीत आलं, त्या दिवसापासून माझं आयुष्य बदललं आहे. गावातील लोक ही गोष्ट ऐकून सुमित्राला अपशकुनी आणि कलंकित मानू लागले. गावातील महिलांनी तिच्याशी बोलणं बंद केलं. लहान मुले तिच्या झोपडीच्या आसपास येईनाशी झाली. सुमित्रा आता पूर्णपणे एकटी झाली होती. सुमित्राच्या मनात आता भीतीचे घर केले होते. ती दररोज रात्री जागत असे आणि आपला हात पोटावर ठेवून विचार करत राहायची. ती स्पष्ट जाणू शकत होती की तिच्या गर्भात वाढणाऱ्या अपत्याची हालचाल वाढत आहे, पण तिच्या मनात अजूनही चिंता आहे. एक दिवस माकड तिच्याजवळ आलं आणि तिच्या गुडघ्यांवर आपले डोके ठेवले. सुमित्राने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि विचारलं, तू काही लपवत आहेस का माझ्यापासून? माकडाने गहन नजरेने तिच्या डोळ्यात पाहिले. अचानक त्याच्या डोळ्यात अश्रू ओघळले. सुमित्रा दचकली, तू रडतो आहेस? माकडाने हळूच तिचा हात पकडला. सुमित्राला जाणवलं की त्याच्या स्पर्शात एक खोल आत्मीयता आहे, पण त्याआधी ती काही समजू शकेल. माकड अचानक उठून जंगलाच्या दिशेने धावू लागले. सुमित्राने आवाज दिला, कुठे चाललास? थांब. पण माकडाने मागे वळूनही पाहिले नाही. सुमित्रा हतबल होऊन तिथेच बसून राहिली. दुसऱ्या दिवशी गावात एक सिद्ध संत आले. लोकांनी सुमित्राची परिस्थिती संतांना सांगितली. संतांनी सुमित्राला आपल्या जवळ बोलवले. त्यांनी तिच्याकडे पाहिले आणि म्हणाले, तुझ्या गर्भात जी जिवंत आत्मा आहे ते सामान्य बाल नाही. हे
कोणत्या विशेष आत्म्याचे फल आहे? तुझ्याशी कोणता पशु जोडला आहे का? सुमित्राने डोके खाली करून उत्तर दिले, एक माकड माझ्या जीवनात आले होते. ते माझी काळजी घेत होते, पण आता ते निघून गेले आहे. संतांनी खोल श्वास घेतला आणि म्हणाले, हे काही साधं माकड नव्हतं. ती एक दिव्य आत्मा होती. एका ऋषीच्या शापामुळे त्याला माकडाचे रूप प्राप्त झाले होते. पण ज्या क्षणी त्याने तुझ्यासोबत प्रेम अनुभवला, त्याचा शाप समाप्त झाला. सुमित्राने आश्चर्याने संतांकडे पाहिले. म्हणजे हे बाल दिव्य आहे? संतांनी उत्तर दिले, होय. हे बाल मानव आणि पशुच्या प्रेमाचे बाल आहे. पण बालाच्या जन्मासोबतच एक मोठं संकट येणार आहे. धन्यवाद मित्रांनो. भाग 1 आपण इथेच संपवतो. पुढील कहाणी भाग 2 मध्ये पाहू. धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन कहाणी गोष्टी माझ्याकडून तुम्हाला ऐकण्यास आणि वाचण्यास भेटतील. धन्यवाद.